कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभुवाणी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे जास्त अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझ्या पार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुणे मिरवती देवी कुबेरई तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय त्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करण ज्याचे अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म विचारे पुण्यपुरुषी सदैव निष्काम भोज प्राप्ती कारणे भजावा राम हो विचारे आत्मात्मकाम करी नमन कोणा कराविना पुंडलीकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. सांगा शेळके पाटील सांगतात. गुरु शिष्याचं शंका चालू आहे. शिष्य गुरुंना विचारतात, हा माझा आत्मा जर परमानंद रूप आहे त्या उपदेश आहे तर मग बाकीच्या विषयापासून आनंद कसा प्राप्त होतो अशी शंका केली होती. तर आत्मा हा आनंद स्वरूप आहे. आत्म्याचं स्वरूप काय आहे? सत चित आणि आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. सत म्हणजे नित्य, चित म्हणजे ज्ञान स्वरूप, त्याला स्वसंवेद्य असं म्हटलं, आणि आनंद हे त्याचं स्वरूपच आहे. जसं गोडी हे साखरेचं, तसा आनंद हे आत्म्याचं स्वरूपच आहे. आणि मग असा जर आत्मा मी असेल तर मला विषयाचा आनंद का होतो? यत्किंचित बाहेरचे विषय पाहिल्यावर तिकडे का बुद्धी जाते आपली, आणि तिकडच्या आनंदाची काय इच्छा जीव करतो? कारण जो अति श्रीमंत असेल, गर्भश्रीमंत म्हणतो यांच्याकडे, जगातला एक नंबरचा, हा कधी गेल्या वेळेस सांगितलं 10 रुपयाची भीक घेत, कारण ते सगळंच इतकं पडलेलं आहे. तो म्हणतो तुम्ही 10 काय मला देता, मी तुम्हाला लाख रुपये घेऊन जा आपल्याकडून. तरीसुद्धा काही अशा व्यक्ती येतात आत्ता की ज्यांचे दिवसाचे उत्पन्न कित्येक हजार करोडमध्ये, आणि ते 10 रुपये कशाला उचलतील? ते म्हणजे नाही आमचा आळ आहे तुमच्यावर, तुम्ही 10 रुपये घेतले आमचे. तर ते म्हणजे तुम्ही आज्ञा आहेत, तुम्हाला माहितीच नाही. तसे तुम्ही जर सच्चिदानंद स्वरूप आहेत तर विषयानंदाकडे का जाता? शंका बरोबर आहे का नाही? शंका रास्त आहे का नाही? जर मी सच्चिदानंद ब्रह्म आहे तर मी यत्किंचित विषयाकडे का जातो? तर शंका बरोबर आहे. पुढे श्री गुरूंनी समाधान सांगितलं की हे आनंद रूप आहेच, आत्मा हा आनंद रूप आहेच, पण जीवाला तो आनंद रूप वाटत नाही. म्हणजे ज्ञान नाही वाटत नाही, म्हणजे त्याचं ज्ञान नाही, म्हणजेच आवरण आहे. एखादी वस्तू जर झाकली गेलेली असेल तर त्याचं आपल्याला ज्ञान होतं का त्या आतमध्ये काय? एखाद्या वस्त्रामध्ये एक अशी वस्तू ठेवून दिली, ओळखा पाहू तुम्हाला विचारलं, ते म्हणजे ओळखा पाहू, कसं काय ओळखा पाहू? त्याला वरून आवरण आहे, म्हणून आत काय आहे हे कळत नाही. तसा आत्म्यावरती एक आवरण आहे, त्याला अज्ञान आवरण असं शास्त्र म्हणतं. ते अज्ञान आवरण सद्गुरूंकडे गेल्याशिवाय निघतच नाही, कारण ते कळालं तर पाहिजे आपल्याला आवरण आहे म्हणून, तेही कळत नाही. आणि मग ते तरी काय करतात? तर तिथं महावाक्य प्रयोग केलेला आहे की अरे तुझा आत्मा हा सच्चिदानंद ब्रह्म आहे, तर त्याला अविद्या नाश आवरण या पदाचा अर्थ आहे अज्ञानाचंच आवरण नावाची एक शक्ती आहे, आणि ती शक्ती नष्ट होते ते महावाक्याच्याद्वारे. हा वेदोक्त मंत्र आहे. हा
आणि त्यावेळेला त्याला ते कळतं की मी परम आनंद स्वरूप आहे. आणि मग त्याला अर्थात त्याची फार मोठी दीर्घ प्रक्रिया आहे ती सगळी. त्याच्यातून मग त्याला हळूहळू हे ज्ञान होईल. तर तेव्हा मग त्यावेळेला मी परमानंद स्वरूप आहे असं ज्ञान होईल. तोपर्यंत होणार नाही. म्हणून तुमचा आत्मा जरी आनंद स्वरूप असला तरी माझा आत्मा आनंद स्वरूप आहे याचं ज्ञान नसेल. माऊली ज्ञानोबरायांनी एक उदाहरण दिलेले ज्ञानेश्वरीत. ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी परितेत बैसोनी उपवास करी का दरिद्री जे. तुम्ही दारिद्र्यासारखे असे का जगतोय तो? त्याचं कारण त्याचा बाप सावकार होता, तो मेला. त्यांनी जाताना धन जमिनीत पुरून ठेवलं, पोराला सांगितलंच नाही. मग पोरगा लागला भीक मागायला आणि पोरगा भिकाते म्हणले सावकाराचं पोरगं भीक मागतं. हे बोलणं शोभतं का? सावकाराचा पोरगं भीक कसं काय मागल? ही एक संभवनीय गोष्ट आहे इथं की सावकाराची संपत्ती याच्यापासून लांब राहिलेली दिसते, फक्त ती शोधणारा पाहिजे. आणि मग त्याचा जो मित्र होता तो चांगला, त्यांना आपण आप्तेष्ट असं म्हणतो, आप्तवाक्य. जो सावकार गेला त्यांनी त्याच्या मित्रावरती, जो प्रामाणिक मित्र होता, त्याला सांगितलं होतं की या जमिनीत मी इथं ही संपत्ती ठेवलेली. माझा पोरगा नाही तरी नालायकच आहे, त्याला जर पैसे हातात लागले तर तो लगेच पार उधळून ठेवली. त्याला आत्ताच नाही द्यायचे, 2 वर्ष जाऊन दे त्याला चांगलं जरा एकदा जिरू दे आणि नंतर त्याला सांग की ते असं असं आहे तुझं धन. पण मग त्यावेळेला तो सुधारलं, मग त्याला सुधारून घेतला. आणि मग त्याला, कारण चटके बसल्याशिवाय माणूस सुधरत. लगेच जर सगळी संपत्ती हातात आली तर ते मनुष्य काय करील सांगताच येत नाही. तर त्याला मग सांगितलं की असं असं धन आहे. म्हटले धन आहे असं म्हणणं कोणतं वाक्य आहे? परोक्ष. तुझा बाप सावकार होता, पैसे आहेत तुझे, काय काळजी करू नको. काळजी करू नको म्हटले म्हणजे पैसे आहेत, हो, तरी आनंद झाला. पण कुठं आहेत हे माहीत नाही अजून. आणि मग जेव्हा त्याला कुठं आहेत हे दाखवणं याला म्हणतात आवरण दोष काढणं. आणि तो शास्त्राने काढला. तर त्या जीवाला हेच माहिती आहे की मी जरी आनंद स्वरूप आहे तरी कसा आहे माहीत नाही ना, म्हणून त्याला दुःख होतं आणि विषयानंदाची इच्छा तो करतो. चला, जीव मग विषय प्राप्तीस खटपटीस लागतो आणि त्यावेळी बुद्धी चंचल होते. मग चंचल त्यांना विषय प्राप्त झाल्यानंतर बुद्धी ज्यावेळेस स्थिर होते त्यावेळेस त्याला आनंदाचं भान होतं की विषयापासूनच आनंद झाला असं त्याला भान झालं. म्हणजे बुद्धी चंचल होते. नंतर परत विषय प्राप्त झाल्यावर राजस बुद्धीचा त्याग होतो, सत्वाकार बुद्धी उत्पन्न होते, स्थिर होते. आणि ज्या विषय जो आवडीचा विषय असेल त्याच्या जाग्यावरती वृत्ती केंद्रित झाली त्यावेळेला त्या ठिकाणी शास्त्रीय प्रक्रिया अशी त्याची विषय उपहित चैतन्य आणि वृत्ती उपहित चैतन्य यांचं एकदेशित्व असं निर्माण होतं. आणि त्यावेळेला क्षणभर स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं. त्यावेळेला माणसाला वाटतं हो फार मला आनंद झाला, पण तो आनंद विषयाचा नसून तुझ्याच आत्म्याचा आहे. ते एक दृष्टांत दिला जातो, थोडासा दृष्टांत म्हणजे फार ग्राम्य नाही तो, पण जसा कुत्र्याला काहीच खायला नाही, मग ते इकडं तिकडं बोंबलत फिरत राहतं. वाळल्याला हाड सापडतं त्याला, डुमणे पाटील. आणि ते वाळल्याला हाड सापडलं तर ते हाडच घेऊन, म्हणजे ते हाड म्हणजे त्याला बी हाडच म्हणतात आपण. ते वाळलेलं हाडूक जे आपण आहे ना ते घेतं असं तोंडात आणि असं इकडं तिकडं पाहतं, कारण त्याला बरेचसे भावंड काय असतात त्याचे टपूनच असतात. मग ते असं एकांतात एखाद्या झाडाखाली जाऊन असं ते हाड घेऊन बसतं, इकडं तिकडं पाहून की कोणी काय, म्हणजे तिथं वारकरी जरी आला तरी त्याला संशयच असतो की हा म्हणजे मग त्या हाडाचं काय करतं ते असं दातात असं बाजूला धरून इकडून चाव तिकडून चाव इकडून चाव, काय चावतं तो हाडूक असं. आणि हाडकामधून त्याला एका वेळेस रक्त प्राप्त झालेल्याची दिसतं त्याला, बरोबर आहे का? हाडकातून रक्त येतं. वाळलेल्या 4 वर्षाच्या हाडातून या इकडे पुढे त्याच्यातून काय भेटणार आहे तेव्हा त्याला? पण ती काचोळी जी निघते ना त्या हाडाची चावून
तीच काचोळी त्याच्या दालफडात शिरते. त्याच्यातून रक्त कुठलं पडलं? त्याचंच रक्त खाली तोंडातून पडलेले त्या हाडावरती दिसायला लागतं. ते म्हणतो प्रयत्नांती कण रगडिता, म्हणजे वाळूचे कण रगडिता तेल. आता कसं शक्य आहे वाळू रगडून तेल कधी निघलंय? पण त्याला तशा प्रकारचा काय होतो? भ्रम होतो बुद्धीत, की याच्यामुळं मी इतक्या प्रयत्नाने काय केलं, हे हाड सगळं शेवटी काय का होईना प्रयत्नांती परमेश्वर, आणि त्याच्यातून रक्त काढलं. कशातून? वाळलेल्या हाडातून. हे असंभव गोष्ट आहे. तसं विषयातून आनंद प्राप्त असंभव गोष्ट आहे. विषयात आनंद नाही. शुष्क पदार्थ आहे, तो कधी प्रेम देईल तेव्हा. म्हणून मग वरती का बसा. मग याचाच अर्थ असा की विषयात आनंद नाही, पण जीवाला जी त्या ठिकाणची अभिव्यक्ती होते आनंदाची, ही त्याच्याच आनंदाची अभिव्यक्ती असते. हे चांगला विचार करताना त्यावेळेला लक्षात येईल. चला, हे उदाहरण सांगितलं आहे. पौर्णिमेच्या रात्री एक पात्रात पाणी ठेवलं स्वच्छ, तर ते पाणी वाऱ्यामुळं हल्लं तर चंद्राचं भान, प्रतिबिंबाचे भान नाही होत. हां जेव्हा ते स्थिर होतं तेव्हा ते स्पष्ट दिसतं. हां म्हणजे काय? तर त्याचा अर्थ ती स्वच्छ पाणी ज्यावेळेस असतं तर मल विक्षेप गेलेला असतो, असं त्याचं उद्देश सांगितलेला आहे. आणि ज्यावेळेस पाणी स्थिर असणं म्हणजे काय? विक्षेप विक्षेप नसणं. झाला, आणि पाणी शुद्ध असणं म्हणजे मल विक्षेप झाला, मल झाला. झालं. मल म्हणजे मल नावाचा काय प्रकार आहे? तर पापवासना ज्या अंतःकरणात बसलेल्या आहेत त्याच्यामुळे ते चित्त गढूळ बनलेलं आहे. आणि गढूळ पदार्थ असेल तर त्याच्यात आत्मानंदाचं भान स्पष्ट होणार नाही. म्हणजे जसं चंद्राचं भान गढूळ पाण्यात होत नाही आणि हलणाऱ्या पाण्यामध्ये चंद्र जसा प्रतीतीला येत नाही. मग स्थिर पाणी आणि शुद्ध पाणी, अगदी तसंच स्थिर चित्त आणि शुद्ध चित्त, त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान होत असतं. म्हणून तर शास्त्राने मग त्याला एक बैठक बसवलेली की तुम्ही असं करा, आधी निष्काम कर्म करा. निष्काम कर्म केल्याने काय होईल? चित्त आहे ते मल दोष जाईल, म्हणजे पाप जाईल. आणि पाप गेल्याने त्याचा चित्त जे आहे ते शुद्ध होईल. नंतर त्याला उपासनाही सांगितली. वेदोक्त उपासना जर केली, निष्काम उपासना, जसे हरिपाठ, काकडा भजन आपली माणसं करतात, हे वारकरी साधना जे करतात, ही साधना आहे. याच्यामुळे काय होईल? याच्यामुळे मागत तर काहीच नाही. पाठी काकड्याला आल्या तुम्ही काय मागता का देवाला? काही मागत नाही आणि मागायचं बी नाही. मग त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे काय ना, चित्ताचा विक्षेप नष्ट होईल आणि उपासनेने पापसुद्धा जातं. या दोन्ही गोष्टी काम होतात. नामसंकीर्तना साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची पापं नाश पावण्याची क्षमता त्या उपासनेमध्ये सुद्धा आहे आणि चित्त स्थिर करण्याची बी क्षमता आहे. तर मग हे केले जातात आणि मग त्याच्याद्वारे काय होईल? पुढचा तिसरा दोष तो आवरण नंतर सांगितलेला आहे. चला, याच्यावर सिद्ध केले की हां. आनंद रूप आत्माच आहे, विषयात आनंद मुळीच नाही. विषयात आनंद मुळीच नाही हे सिद्ध झालं. पण ज्याला याचं ज्ञान नाही तर तो तर म्हणतो का नाही विषयात आनंद आहे, असा भाग येतो. म्हणतो अज्ञानामधला आहे. परत दुसरी शंका सांगितली. शिष्य म्हणते महाराज जर दुसरं कोण सांगते? फास्ट सांगा, जरा फास्ट सांगणार पाहिजे. हां, सांगता का? अभ्यास केला का? थोडंच राहिलं बरं सांग. श्रीधन पुत्रापासून विषयात प्रत्यक्ष आनंद होतो हां, असं वाटत असेल तर काय कसे समजायचे की बुवा याच्यामध्ये आनंद आहे म्हणून? बरं बरं. हां, शंका झाली. श्रीधन पुत्रामध्ये आनंद हा विषयापासून होतो हां, असं दिसतं प्रत्यक्षात. बरं तर तुम्ही आत्म्याचा आनंद असं कसं म्हणता? बरं, ठीक आहे. श्री गुरु म्हणता विषयाप्राप्ती आनंद झाला त्या जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त विषयापासून आनंद होत नाही, वास्तविक झाला पाहिजे. म्हणून ते विषयाच्या ठिकाणी आनंद नाही अशी म्हटली पाहिजे. शिष्याची शंका होती, अनुकूल असणाऱ्या स्त्री धनपुत्रादी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असता, प्रत्यक्ष आनंद होत असता ही जीवाची भूमिका आहे आणि त्याच्या ठिकाणी मुळीच आनंद नाही ही शास्त्राची भूमिका आहे.
दोन भूमिका वेगवेगळ्या आहेत. प्रश्नामध्ये दोन भूमिका आल्या. एक आमची भूमिका म्हणजे आमचा अनुभव असा आहे की आम्हाला विषय नवीन गाडी आणल्यावर महाराज चांगलंच वाटतंय. नवीन गाडी आणली, नवीन का आणखीन काय एखादी वस्तू आणली, त्याला ती वस्तू जी प्राप्तीची इच्छा होती ती प्राप्त झाली, आनंद वाटतोय आम्हाला. आणि तुम्ही काय म्हणता ह्याच्यात आनंद मुळीच नाही. तर हे आमच्या अनुभवाच्याही विरोधात येतं आहे. तर याचं समीकरण कसं बसवायचं हे तर ऐका. आता श्री गुरु काय सांगतायत, वाचा सगळाच विषय वाचा. कुठे वाचणारे कुठे वाचा, सुरू येत आहे. वाचता का सर? वाचतात, वाचा. हां. शिष्याची शंका आहे, महाराज अनुकूल असणाऱ्या स्त्रीधन पुत्रादी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्याच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे समजावे? मग याचं काय आम्हाला एका असे कसे समजावे शंका झाली. चला श्री गुरु. हां समाधान करत हां श्री गुरु सांगतात, हां अरे एका विषयाच्या प्राप्तीने ज्यास आनंद झाला त्यास जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही. एखादी वस्तू नवीन आणतो त्यावेळेला फार आनंद असतो. आणून घरात ठेवली, दुसऱ्या दिवशी तो आनंद कमी झालेला असतो. संपलेला असतो असं नाही, तिसऱ्या दिवशी अजून कमी झालेला असतो. 1 महिन्याने मग तो त्याच्याकडे असा पाहतसुद्धा नाही. म्हणजे ते 1 महिन्यानंतर तर पाहत नाही. 1 वर्षाने तेव्हा भंगारात पाहावर किती किंमत येते त्याची. लगेच ती वस्तू लगेच त्याने तो निकाली केलेली असते. जर विषयात आनंद असता, विषय म्हणजे त्या पदार्थात, तो आनंद जसा नवीन घेतली त्यावेळेला जसा झाला तसा शेवटपर्यंत तो टिकून राहायला टिकतो का? नाही टिकत. याचाच अर्थ विषय म्हणजे त्या पदार्थात आनंद हे सिद्ध झालं. चला. तो का होऊ नये असं म्हणजे एकसारखा का होऊ नये. बरोबर. पुढे वास्तविक झाला पाहिजे, हां होत तर नाही आणि होत तर नाही. हा आपला अनुभव आहे. अनुभवाशी नेहमी शास्त्र ताडून पाहायचं. आपला अनुभव काय आणि शास्त्र काय म्हणतं. मग त्याच्यात जर कुठेतरी विरुद्ध भाव तयार झालेला दिसत असेल तर तो कोणत्या अंशामुळे विरोधी झाला याचं संशोधन करावं लागतं. किंवा शास्त्र म्हणतं असं आणि आमचा अनुभव वेगळा येतो तर शास्त्र चुकीचं असलं पाहिजे. तर शास्त्र कधी चूक नसतं. म्हणजे आपल्याला जो अनुभव आहे आपल्याला त्याचं ताडून पाहता येत नाही, हा आपला दोष असतो. ज्या दिवशी त्याला कळेल तर त्यावेळेला काहीच अडचण नाही. हां हां चला पुढे सांगा. पुढे म्हणून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असेच म्हटले पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असं म्हणायला पाहिजे. विषयात आनंद नाही त्या जीवाला भ्रमाने त्या विषयाच्या ठिकाणी आनंद भासतो. आणि त्याची प्रक्रियासुद्धा सांगितली की राजस जी वृत्ती असते सुरुवातीला शोधाशोध करणारी विषयाची, ती ज्या वेळेला इच्छित विषय प्राप्त होतो त्यावेळेला ती स्थिर होते. आणि स्थिर वृत्तीमध्ये त्या विषयाकार त्याची जी झालेली वृत्ती असते तर त्याला तिथे स्थिर वृत्ती झाल्यावर त्याच्यात अंतःकरण वृत्तीमध्ये असणारं चैतन्य आणि प्रत्येक संपूर्ण सृष्टीमध्ये चैतन्य असलेलं त्या विषयाच्या ठिकाणी सुद्धा आहेच आहे. म्हणून या दोन्ही चैतन्याच्या ठिकाणी वृत्ती चैतन्याच्याद्वारे एकदेशित्व साधलं जातं. आणि त्या एकदेशित्वामध्ये म्हणजे स्थिर वृत्तीमध्ये शुद्ध वृत्तीमध्ये आनंदाचं भान होतं. मग हे आनंदाचं भान विषय प्राप्त झाल्यावरच होतं असं नाही, तर झोपेतसुद्धा होतं. दिवसभर तुम्ही जेवढ्या विषयाच्या खटापटी केल्या त्याच्यामध्ये जे काही त्याला सुखदुःख झालं असेल त्याच्यापेक्षा जास्त सुख झोपेमध्ये होतं. आणि मग जागृतीतल्या विषय सुखाचा राहिलाच विषय कुठे द्यावा. सगळ्यात जास्त सुख कशात आहे आपल्याला, म्हणून तर लोक झोपतात. त्यामुळे बाकी काय नाही झालं तरी चालेल, पण आपल्याला झोपलं म्हणजे बस. किंबहुना जास्त खटाटोपी करून एखादा माणूस जर दमला तर तो म्हणतो मला आता तुम्ही उठू नका बरं का, हां मला आता शांत झोपू द्या, मी 4-5 तास झोपून झालो आणि एकदा मग आपण पाहू पुढचं काय असेल ते. याचाच अर्थ असा की विषयात सुख नसून झोपेत सुख आहे. पण झोपेतलं सुखसुद्धा आवृत्त आहे, अज्ञान आवृत्त. मग योग्यांनी समाध्या साधल्या. हे काय बावलट होते काय योग्या समाधी लावायला. आणि विषयात राहणारे फार हुशार लोक, त्या योग्यांनी चित्तवृत्ती निरोध हा योग हा चित्तावृत्तीचा निरोध करून योगिक अवस्था साध्य केली. म्हणजे त्याला
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी त्या योगाचे अंग आहेत, अष्टांग अंग. आणि त्याला अनुसरून मग त्याने ती एवढी साधन, ती एका दिवसाचं काम नसतं बरं, गेला आणि लगेच समाधीच लागली म्हणजे असंभव गोष्ट आहे. त्याला त्या साधनेचा अभ्यास आहे. समाधी साधू शकते, त्याला काय अडचण नाही. पण आत्ता जे संसारात ज्याची वृत्ती विखुरलेली आहे त्याला एकाग्र करण्यासाठी तरी एकांतवास साधावा लागेल आधी. 4, 2, 5, 6 दिवस 7 दिवस गेल्यावर कमीत कमी चित्त त्या म्हणजे त्या विषयजन्य वृत्तीपासून दूर गेलेलं असेल. म्हणजे त्याच्यात बी मोबाईल नेलेला नसला पाहिजे नाहीतर कशाचा योग होणार आहे तिथं. आणि असा एकांतात राहा, सगळं टाकून गेला आणि एकांतात जाऊन बसला 10 दिवस, तरी त्याला तितका दिवस लागेल चित्त निवळण्यासाठी. आणि नंतर मग स्थिर वृत्तीचा पुन्हा त्याने अभ्यास केला यम, नियम आदी साधनांच्याद्वारे. तर योगाला अनावृत्त आत्मानंदाचा विशेष आनंद होतो. कुठलाही विषय नाही तिथे, कुठलाच विषय नाही. याचाच अर्थ विषयात आनंद नाही हे सिद्ध होतं आहे. चला, आता आम्ही वर जी आनंदाच्या अनुभवाची रीती सांगितली आहे त्या रीतीने प्रथम जेव्हा इच्छित विषय प्राप्त होतो तेव्हा क्षणभर अंतकरणाची वृत्ती स्थिर होऊन तीच आत्ताच सांगितलं तुम्हाला. हां, तीच आत्मानंदाचे भान होते. बरोबर. आणि जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच परत राजशी वृत्ती तयार होते. दुसऱ्या विषयाची इच्छा म्हणजे राजशी वृत्ती. वृत्ती विषय प्राप्त झाल्यावर स्थिर होणं ही सात्विक वृत्ती, त्या वृत्तीचे प्रकार आहेत. हे वृत्तीमध्ये काय होतं, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या 3 गुणांची सगळीकडे व्याप्ती आहे. म्हणून वृत्तीसुद्धा कधी तमगुणी असते. ते भांडणंच करायला लागले, वारकरीसुद्धा भांडणं करतात. असं काही नियम नाही, वारकरी गप्प बसतात. ते म्हणे भांडणं करायला लागले, टाळाने मारामारी. म्हणजे का असे काय करायला लागले, ते म्हणले तमगुणी झाले. हां, एवढी जास्त दाट नाही पण करू शकतात. उदाहरणासाठी घ्यायला काय अडचण नाही. म्हणजे फार सात्विक आहेत असं म्हणून तरी काय उपयोग आहे आपल्याला. काही आणि ते त्याच्यात उपजत ते गुणधर्म असतात. काही जी तमगुणी माणसं आहेत ना ती उपजत तमगुणी असतात. त्यांना जर सात्विक, आता त्यासाठी सात्विक आहार हे जे केलेलं आहे ना ते त्याच्यासाठी केलेलं आहे. त्याला त्याच्यातून सत्वगुणाची वृद्धी व्हावी म्हणून तमगुण वृत्तीचा तर विषय नाहीच आहे काही. पण रजगुणी माणसं आहेत ती जाग्यावर बसत नाहीत, मग ती सारखी फिरत राहतात. त्यांची वृत्तीसुद्धा अशी जास्त चंचल असते आणि ती सारख्या कामात एंगेज असतात. मग त्याच्यामध्ये तरी आत्मानंदाचं भान कसं होईल. म्हणून रजगुण नाही गेला पाहिजे. पण आपल्या दृष्टीने आमच्या अनुभवाच्या वेळेला रजगुण केव्हा जातो, ज्या वेळेला आपल्याला एखादी वस्तू प्राप्त होते, इच्छित वस्तू प्राप्त होते. एखाद्या व्यक्तीला 10 तोळ्याचं सोनं पाहिजे. हां, त्यासाठी भरपूर प्रयत्न चाललेले आहेत 10 वर्षापासून. पण ते भाव दररोज वाढतच चालला, ते 12 लाखाकडे गेला. आता काय करावं, म्हणजे 10 वर्षात पहिलाच घेतला असतं तर जमलं असतं. आणि आता काय करावं, तरीसुद्धा त्यांनी खाटाटोप करून मिळवलीच. आणि मग त्यावेळेला त्यांनी 10 तोळ्याचा दागिना आणला. मग 10 तोळ्याचा दागिना आणला त्यावेळेला ते म्हटले बस आपलं टार्गेट पूर्ण झालं. त्याचं टार्गेट काय होतं, त्यावेळेला टार्गेट पूर्ण झालं. तर टार्गेटकडं म्हणजे त्या दागिन्याकडं पाहून त्याची वृत्ती काय होईल, स्थिर होते. आणि त्या स्थिर वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं. म्हणजे कसं, आत्म्याचाच आनंद त्या विषयाच्या ठिकाणी कसा प्रतीतीला येतो, तर अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा जे चैतन्य म्हणजेच आभासासहित असलेली अंतःकरणाची वृत्ती ही विषय उपहित चैतन्याच्या ठिकाणी जाते आणि वृत्तीच्या मार्फत एकत्व साधलं जातं. म्हणजे व्यवहार घडतो. चैतन्यात व्यवहार घडत नाही, वृत्तीत व्यवहार घडतो. आणि वृत्तीत व्यवहार घडल्यावरती स्थिर वृत्तीमध्ये ज्या वेळेला वृत्ती स्थिर असते त्यावेळेला त्याला आनंद प्राप्त झाला असं. तसं तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याने योगात सुद्धा होतं. विषयातच व्हायला पाहिजे असं काही नियम. चला, तर ही एक प्रक्रिया आहे, शास्त्रीय प्रक्रिया. अजून तुम्हाला पुढे येणार आहे आणखीन याची जास्त विश्लेषण. सध्या तरी सुरुवात केली. हां, तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते. म्हणून आत्मानंदाची भानही नाहीशी होते. बरोबर. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणीच आनंद आहे असे मानले तर अनुभव कसा विरुद्ध येतो तो पहा. आता विषयाच्याच ठिकाणी नाही महाराज, आमचा अनुभव तर विषयाचाच आनंद आहे की विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतो. तर कसं होतं ते पहा.
काय म्हणतायत ऐका. समज की कोणाचा प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहु दिवसांनी एकाएकी भेटला, या. तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो. बरोबर आहे. त्याच्यातही असं घा, भारत पाकिस्तानचं युद्ध चाललेलं आहे आणि आपला मुलगा कुठे आहे, बाँड्रीवर आहे. त्याच्या आईबापाला अन्न नीट लागतं का हो? ते म्हणते काय माझं पोऱ्याला तिथं अन्न आहे का नाही, का आहे का गेलाय का आणखीन काय, कारण तिथं दररोज बातम्यासारख्या चालू असतात, भारतीय सैन्यात असं असं झालं, तिकडल्या सैन्याचं हितं म्हणजे. आणि त्याच्यात जे अफवा पसरवणारे तर वेगळेच असतात आणखीन. आणि मग त्याने त्याला काय झालेलं आहे ते, बरं तो कुठे आहे, पुढच्या मिलिटरीमध्ये एकदम पुढे लढायला बॉर्डरवरती. तर त्यावेळेला फारच त्याच्या म्हणजे, आणि मग नंतर असं लक्षात येतं की 10 दिवसांनी युद्ध बंद झालं. काय युद्ध संपलं आणि मग त्याचा फोन आला बापाला की मी आता येणार आहे. त्यावेळेला मध्ये आणखीन फोन झाला, ते म्हणले 2-3 गोळ्या लागून गेल्या पण मला म्हणजे मी जगलेलो आहे, अंगाला लागल्यात 2 गोळ्या अशा. त्यावेळेला त्यांच्या अजून आईवडिलाची परिस्थिती भीषण झालेली असते. आणि मग ज्या वेळेला भेटायला येतो त्यावेळेला त्यालाच गाव बी भेटायला जातं, खेड्यातली अशी लोकं राहतात आपली. ते म्हणले आपला सैनिक बाँड्रीवरून आला आहे, चला तर त्याला भेटायला. त्यावेळेला बापाला भेटताना किती आनंद असेल, काय म्हटले बा. त्याला मुलाची आणि बापाची भेट झाली तर फार आनंद झाला का नाही आनंद. मग दुसऱ्या दिवशी परत तिथं आहेतच का नाही घरी, ते म्हणजे आहेत, पण दुसऱ्या दिवशी तो आनंद आहे का नाही. परत 10-15 दिवस झालं, 15 दिवसांनी तर नाहीच नाही. 4 महिने झालं, ते म्हणलं आता मी नाही जाणार कामाला, जाणार नाही. ते म्हणले बावळाटा कामाला जाणार नाही का, काय जा कामाला, आणि घरात झोपू नको. मग ते त्याला आता तो आनंदच गेला का नाही, तो संपला का नाही. याचाच अर्थ असा की तो आनंद विषयाचा नसला पाहिजे, तो विषयाचा आनंद नसला पाहिजे. कारण एकच विषय एकदा आनंद स्वरूप आणि दुसऱ्यांदा दुःख स्वरूप कसा असू शकेल. चला. कोणाचा प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहु दिवसांनी एकाएकी भेटला, तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी नाही. बिलकुल. दुसऱ्या क्षणाचा आणि याचा आपल्याला अनुभव आहे का नाही. जो पहिल्या क्षणात आनंद आहे तो दुसऱ्या क्षणात नष्टच झालेला असतो, परत तर नाहीच नाही. आणि नंतर तर काही वेळेला तर असं वाटतं की हे विषय विनाकारण सांभाळून राहिलो अशी त्याच्याच अंतःकरणात वृत्ती तयार होते. फक्त तो मनुष्य कसा पाहिजे, जाणकार विवेकी असला पाहिजे. अविवेकी माणसाला काहीच सगळं अवघड आहे. विवेकी माणसाला लगेच कळतं. चला. दुसऱ्या क्षणाचा दुसऱ्या दिवशी नाही, सतत तर नाहीच नाही. वास्तविक तो आनंद सतत झाला पाहिजे. बिलकुल. कारण आनंदोत्पत्तीस कारण असणारा प्रिय पुरुष जवळ आहेच. बरोबर. आमच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरण वृत्ती स्थिर होते म्हणून आनंद, आणि पुन्हा चंचल होते म्हणून आनंदाचा नाश संभवतो. बरोबर. यावरून विषयाचे ठिकाणी म्हणजे आमच्या रीतीने, म्हणजे वेदांत शास्त्राच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. बरोबर आहे. कोणताही विषय घेतला, अगदी हे जरी फूल असेल ना, तुमच्या आवडीचं असेल, तर ते लगेच क्षणभर का होईना तुमची वृत्ती स्थिर करतं. लगेच स्थिर करावा. काय हो सुंदर पाकळ्या त्याच्या, काय सुंदर कलर आहे याचा, म्हणजे त्याची लगेच क्षणभर वृत्ती स्थिर करतो. त्या क्षणिक वृत्तीमध्येच तो आनंद असतो, म्हणजे तो आत्म्याचा आनंद तिथं प्रतीतीला येतो. म्हणजे आमच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरण वृत्ती स्थिर होते. स्थिर केव्हा होते, चंचल जी राजस वृत्ती तिचा त्याग झाल्यावर सात्विक वृत्ती स्थिर होत असते. म्हणून आनंद आणि पुन्हा चंचल होते. चंचल झाले का नाही. आता ही एक फुल झालं, तोडून झालं, 2 झाले, 2च आहेत का नाही, 2 आहेत. कारण ते वृत्ती लगेच चंचल व्हायला म्हणले ते 2च आणले, हो फुलं नाहीत, फार फुलं येतं. आणि मग म्हणले काय 2 तर आणलेत, गेली का नाही. पहिले जो तो त्या 2च एकाच फुलाने जो आनंद दिला होता तो नाश केला. प्रारंभिक तुम्हाला पैसे नसतील आणि जो इच्छा करतोय किंवा त्याच्याजवळ काहीच पैसे नाही, म्हणजे एकदम सदैव सुडके अशी अवस्था असेल आणि त्याला डायरेक्ट 5 लाख रुपये भेटले, आनंद आहे का नाही. 5 लाख रुपये भेटले आपल्याला, आता काही विशेष नाही राहील 5 लाखाची किंमत.
पण प्रारंभिक ज्या वेळेला 100 रुपये 200 रुपये महिन्यानी पगार होते त्यावेळेला त्याला लाख रुपये गोळा करायचे म्हणजे लय अवघड होतं ते. मग ते लाख रुपये असं म्हणतात त्याने झाले तर त्याला कितीतरी आनंद, पण तो लाख रुपयाचा आनंद टिकत नाही. तर तो म्हणतो 1 लाख आहेत. त्याची इच्छा काय परत 10 लाख करण्याची. 10 लाखही प्राप्त झाले तो म्हणतो 10च आहेत. मग त्याला परत कोटी बी प्राप्त झाले तरी त्याची तृप्ती होत नाही. म्हणजे त्याला तो मागं टाकतो आणि लगेच पुढचा. असाच प्रकार आहे की ज्या वेळेला पुन्हा चंचल वृत्ती होते त्यावेळेला आनंदाचा नाश संभवतो. यावरून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असे म्हणणे भाग आहे. मुख्य मुद्दा कोणता घेतला याच्यात की विषयात जर आनंद असता तो नित्य अनुभवायला यायला पाहिजे होता आणि तो नित्य अनुभवायला येत नाही. उलट विषय प्राप्त झाल्यानंतर प्रथम क्षणात जो आनंद होतो तो द्वितीय क्षणात राहत नाही. काही नाही. तर माऊली ज्ञानवराय म्हणतात तिथं कधीच एकनिष्ठता नाही आणि कधीच सुखही संभवत नाही. यावरून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असे म्हणणे भाग आहे. ठीक आहे. विषय प्राप्त असेल तर आनंद आणि विषय प्राप्त नसेल तर आनंद नाही असे तुझे म्हणण्याप्रमाणे असंही संभवत नाही. समजा विषय प्राप्त असेल त्यावेळेला आनंद आणि विषय प्राप्त नाही म्हणून मी दुःखी आहे असंही होत नाही. उलट निर्विषय ज्या वेळेला स्थिती असते त्यावेळेला माणसाला जास्त आनंद झालेल्याचा अनुभव येतो. म्हणून आता ही निर्विषय स्थिती कुठं आहे सांगतील पुढे. चला. असे तुझे म्हणण्याप्रमाणे मानले तर योग्यांना समाधीमध्ये किंवा सर्वांना झोपेमध्ये कोणताही विषय प्राप्त नसता जो आनंदाचा अनुभव येतो तो कसा यावा. पहा, योग्यांचा विषय आलेला आहे. एक भोगी आणि दुसरे योगी. योग्यांच्याकडे किती विषय उपलब्ध आहेत? कुठलाच विषय उपलब्ध नाही. तो योगी ते कुठल्याच विषय सर्व संघ परित्याग केलेला आहे. काय त्या योग्यांची स्थिती सांगायच्या. सगळ्याचा ताक कुटुंबाचा आणि ह्याचा तर केला त्याने, पण देहावरची भावना नाही राहिली त्याची. तो योगी बनला आणि मग समाधी लावून बसला. तर ते म्हणले काय हो हे समाधी तर काहीच काम करत नाहीत. काम करायची गरजच नाही ना. तुम्ही तरी काम का करता? काम या पदाचा अर्थ विषय संपादन करतात. दुसरं काय करतात तेव्हा? आणि ते तरी का करतात? आनंदासाठीच करतात. सगळे जीव आनंदासाठीच धडपड करतात. योग्याला कुठलाही विषय प्राप्त नसताना आत्मानंदाचा आनंद होतो म्हणजे ब्रह्मानंद होतो त्याला. तर तेव्हा तिथं कोणताच विषय उपलब्ध, झोपेमध्ये कोणताही विषय प्राप्त नाही. चला पुढे. समाधीमध्ये गेले समाधी आता विषय होईल का नाही? तर झोपेमध्येही विषय नाही आणि समाधीतही विषय नाही. कारण विषय या पदाचा अर्थ वृत्तीच्या द्वारे तिथं जी त्रिपुटी तयार होते ना, भोक्ता भोग्य आणि भोग, ही त्रिपुटी समाधीत राहत नाही. त्याला काय म्हटलं आहे? निर्विकल्प समाधी असं म्हणतात. समाधी या पदाचा अर्थ इथला कोणता आहे? निर्विकल्प. कोणताच विकल्प राहत नाही. आणि जिथे विकल्प असतो म्हणजे भोक्ता भोग्य भोग्य भोक्ता भोग्य आणि याचा होणारा भोग, ही त्रिपुटी व्यवहार कालात शिल्लक असते आणि समाधी कालात नसते. म्हणून तिथे निर्विषयता असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे शंका की योग्याला तर झोपलेला नसतो. मनुष्य ज्या वेळेला झोपलेला असेल त्यावेळेला विषय नाही हे म्हणणं संभवतं. पण योगी तर झोपलेला नाही. तिथं तर विषय आहे का? तर विषय दुसरा नसून आत्मा हाच एकमेव आत्माकारच बनलेली असते. वृत्तीला काय झालेला विषय कोणता आहे? तिथला तिथं विषय आहे म्हणजे आत्मा. कारण त्याचं ज्ञान सांगतो ना तो. मी त्या आत्मा हा सुखाचा अनुभव मी घेतला असं आनंदाचा अनुभव घेतलेल्याचा योगी कथन करतो. तर आत्माकारच वृत्ती आहे तिथं. आणि वृत्ती बी सूक्ष्म असते बरं. म्हणजे जशी व्यवहारात स्थूल वृत्ती असते ना तशी त्या काळात समाधी काळात नसते. तर अति सूक्ष्म आहे. समाधीत किंवा झोपेत शब्द स्पर्शादी अनुकूल विषय. आता झोपेमध्ये सुद्धा कुठलाच नाही. एखादा मनुष्य जर झोपलेला असेल तिथं त्याच्याकडे म्हणजे करोडो रुपयाची संपत्ती ज्याच्याजवळ उशाल आहे, त्याला झोपलेल्या माणसाजवळ किती राहते? काहीच नाही. कारण त्याला त्याचं भानच नाही, ज्ञानच नाही.
म्हणून त्या विषयाचा आनंद आहे, म्हणजे करोडो रुपये उशाला आहेत त्याचा मला आनंद आहे, असं काय झोपेत सिद्ध होत कारण त्याला त्याचं भानच नसतं. आणि एखादा दरिद्री जरी असला त्यालाही आनंद आहे, कारण तो झोपेमध्ये विषयच कुठे आहे त्यामध्ये. चला, म्हणून याचा तर अनुभव सगळ्यांना आहे. झोपेत आनंद होतो याचा अनुभव कोणाला नाही? सगळ्याला आहे. म्हणून तर लोक झोपतात. मी म्हणतो म्हणजे झोपेत कीर्तनात मी झोपली. चला, समाधीत किंवा झोपेत हा. शब्दस्पर्शाचे अनुकूल विषय तर मुळीच नाही. हा, विषय नसूनही आनंदाचा अनुभव येतो. बरोबर. यावरून सर्व अवस्थेत आत्मानंदाचे जीवांना भान होते. म्हणून विषयामध्ये आनंद मुळीच नाही असे म्हणणे प्राप्त आहे. बरोबर. आणि याच करिता आत्मानंदास घेऊनच सर्व जीव मात्र आनंदी होतात असे वेदांत सांगितले आहे. वेदात सांगितले, वेदांत सांगितले आहे. वेदामध्ये की यावरून सर्व अवस्थेत आत्मानंदाचे जीवांना भान होते, म्हणून विषयामध्ये आनंद मुळीच नाही असे म्हणणे प्राप्त आहे. आणि याचकरिता आत्मानंदास घेऊनच सर्व जीव मात्र आनंदी होतात. सर्व जीव मात्र म्हणजे किडे, माकोडे, पशु, पक्षी यांना आनंद होतो का हो? होतो ना. पक्षाला इतका फिरलं पण त्याला चारा भेटला नाही. नेमका एका ठिकाणी त्याला चारा भेटला, त्याच्या चित्तवृत्तीत पक्षाला सुद्धा आनंद होतो. याला पाणी भेटत नाही, कुठं पाणी भेटलं की ते तृप्त झाले, ते म्हटले बस आनंद झाला. म्हणजे किड्या माकोड्याला सुद्धा आनंद होतो. ते घरट्यामध्ये जे पक्षी राहतात का, ते अंड्यातून बाहेर पडलेले असे चू 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 करत राहतात. त्यांची आई आली तिकडून चोचीत अन्न घेऊन आली की लगेच ते मोठ्या आनंदाने तिला लगेच चोची करून वरडायला लागतात. त्यांना आनंद झाला का नाही? झाला. आणि तिने काहीच नाही आणलं तर त्याला दुःखसुद्धा होतं. कीटकांचं बी तसंच आहे. त्यांना किरकोळ, आता त्यांचे भोग फारच हे आहेत, वेगळे आहेत. मानवाचे भोग भिन्न आहेत, है ना. देवादिकांचे भोग अजून भिन्न आहेत. ते भोगामधला फरक आहे, पण आनंदामध्ये मात्र सारखेपणा आहे, कारण सगळ्या जीवांना आनंद अपेक्षितच आहे. म्हणून आत्मानंदास घेऊन सर्व जीव मात्र आनंदी होतात असे वेदात सांगितलेलं आहे. आणि आता आणखी काही शंका असेल तर ती विचार, असं सद्गुरू म्हणतायत. तेव्हा 5वा मुद्दा आलाय समोर, ज्ञात्याच्या भूविषयी भोगाविषयी. आता इथं कसा काय आला मुद्दा हा? तर एक शब्द आलेला आहे तिथे वर की आत्मानंदास घेऊन सर्व जीव मात्र आनंदी होतात. झालं का नाही? कोण आनंदी होतं? जीव मात्र हा शब्द आहे. जीव मात्र म्हणजे जे जीव आहे, आत्मज्ञानी नाहीत असा अर्थ झाला त्याचा, की जे अज्ञानी सगळे जीव मात्र जे आहेत ते सगळे आनंदी होतात. तर महाराज, महात्मा पुरुष म्हणजेच ज्ञानी पुरुष याला विषयापासून आनंद होतो का? अशी म्हणजे उत्कृष्ट शंका आहे. चला, ज्ञाता या पदाचा अर्थ ज्ञानी पुरुष, महात्मा पुरुष, त्याला संत असं म्हणतात. संतांना विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतो का? काय म्हणतात ऐका. मुद्दा क्रमांक 5, ज्ञात्याच्या विषयी उपभोगाविषयी शंका व समाधान. ठीक आहे. शिष्याची शंका आहे, महाराज, आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान नाही अशा आत्मविमुख पुरुषास, म्हणजे आत्मविन्मुख म्हणजे आत्म्याशी विन्मुख झालेला, ज्याला आत्म्याचं ज्ञान नाही असा कोण? जो जीव आहे. पुरुष म्हणजेच तो जीव, त्याला अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषय प्राप्तीपासून आनंद होतो असे सांगितले. बरोबर आहे. हा आपला अनुभवच आहे की जो आत्मविन्मुख पुरुष आहे म्हणजेच बद्ध जीव आहे. त्या बद्ध जीवाला विषय प्राप्त झाला की आनंद होतो, विषय नाही प्राप्त झाला म्हणून तो दुःखी होतो. तर त्याच्या ठिकाणी अशा प्रकारे आनंद होतो हे असे सांगितले. परंतु काय म्हणत नाही त्यांचं ऐका. पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे आणि अविवेकी पुरुषाला आत्मा, माझा आत्मा आनंद स्वरूप आहे का नाही माहितीच नाही, असा एक बद्ध जीव आहे. त्याला विषय प्राप्त झाल्यावर आनंद झाला. बरं, ज्याला हे ज्ञान आहे कोणतं? माझा आत्मा आनंद स्वरूप आहे, मी परमानंद स्वरूप आहे, त्याला आनंद होतो का?
ऐका काय म्हणतात ते. पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे, म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे हां, त्यास विषयाची इच्छा होते किंवा नाही. ही शंका आहे पहा. ब्रह्माला जाणणारा जो कोणी आत्मज्ञानी पुरुष आहे त्याला विषयाची इच्छा होते का, आणि विषय प्राप्त जर झाला तर त्याच्यापासून आनंद होतो का, अशी शंका आहे. डबल शंका आहे. चला. तसेच विषय प्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही हा. हे कृपा करून सांगा. आणि विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतो का नाही हे सांगा. असं का बरं वाटलं, तर आम्हाला असं दिसतंय की जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना विषय प्राप्त झाल्यावर आनंद झालेल्याची प्रतीती येते, अशी शंका आहे. काय म्हणतायत ऐका. शंका येण्याचे कारण शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुष सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणेच व्यवहारिक विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते. बरं, असा अनुभव येतो की जे कोणी ज्ञानी पुरुष आहेत त्यांच्याकडे पाहिल्यावर असं लक्षात, आता खरं तर पाहून ज्ञान कळत नसतं चला, पण आपण आता इथं आपण साधारण शंका घ्यायची इथे. तेव्हा शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुषसुद्धा, एक तर गोष्ट आहे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुष कळतच नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ज्याला त्याची नजर नाही त्याला हे कळेलच कसं काय की हा ज्ञानी का अज्ञानी, तो अज्ञानाला बी ज्ञानी म्हणू शकतो. तर त्या वर्म जाणे तो पारखी दोन्ही दिसती सारखी. शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुषसुद्धा अज्ञानी आत्मविन्मुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते, असं त्यांनी शंका केलेली. काय उत्तर आहे ऐका. आता श्री गुरु शंका समजली का. शंका समजली तर उत्तरात मजा नाही, तर शंकाच माहीत नाही काय चाललंय कोण असतो. शंका आहे की अज्ञानी पुरुषाला विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतो ना. अज्ञानी पुरुषाला विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतो. हां, ज्ञानी पुरुषाला विषय प्राप्त झाल्यावर मग एक तर पहिली गोष्ट अज्ञानी पुरुषाला इच्छा असते विषय प्राप्तीची, पण ज्ञानाला इच्छा असते का, आणि विषय प्राप्त झाल्यावर ज्ञानी पुरुषाला आनंद होतो का, अशी शंका. उत्तर श्री गुरु सांगतात, तू म्हणतोस त्याप्रमाणे झाल्यासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि काय म्हणले तुम्ही. हां, नीट तू वाचा. म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो. हे खरे आहे. ऐका. तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यासही, कारण ज्ञात्याच्या ठिकाणी सुद्धा ज्ञाता ज्ञान नेय हा व्यवहार घडतो. तर तिथे सुद्धा भोगता भोग्य भोग हे अस्तित्वात आहेत. दोन्ही ठिकाणी इथे भोगता भोग्य भोग अस्तित्वात आहे, ज्ञाता ज्ञान नेय अस्तित्वात आहे. फक्त त्याच्यातल्या कर्त्याचा बाद झालेला असतो. आणि अजून काय बाद होतं हळूहळू कळेल तुम्हाला. पण तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा, म्हणजे 12 वाजलेले आहेत काय आणलं का खायला, असा संन्याशी सुद्धा म्हणतो का नाही. संन्यासी त्यातही राहतात हवा पिऊन. ज्ञानी बी असतील कोणी, त्यातलं शरीर आहे का, ज्ञानी पुरुषाला शरीर असतं का, असतं ना. आणि मग भूक लागते का, लागते. म्हणजे भूक लागते. मग ते म्हणते की का हो खायला पाहिजे होतं मला. हा म्हणजे मग आम्हाला असं वाटतं तुम्ही सुद्धा विषयाची इच्छा करता. तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञातेस अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो. विषय प्राप्ती हे खरे आहे. पण आला की पाणी फिरवलं का. पणनी काय केलं ऐका. पण आत्मविमुखपणा, बिनमुख असा शब्द येतो. बिनमुख पाहिजे ते. आत्मविन्मुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही, ज्ञात्याचाही दिसतो. दिसतो आणि असतो याच्यात काय फरक आहे. अज्ञानाचा असतो आणि ज्ञात्याचा दिसतो. एका नाटकामध्ये काम करणारा एक पुरुष आहे. तो पूर्वी आता नाही राहिले, पण पूर्वी पुरुषच महिलाची पात्र करायचे नाटकामध्ये. आता नाही राहिलं ते. म्हणजे राजा हरिश्चंद्र, तारामती, पुत्र रोहिदास नाटक आलं तर तारामतीचं पात्र कोणी केलं, पुरुषानेच केलं. मग तो पुरुष आहे त्यावेळेला बोलतो, त्यावेळेला स्त्रीचीच भाषा बोलतो ना, पण त्याला माहिती आहे मी कोण आहे.
पुरुष आहे, पण पात्र हुबेहूबच वटवतो तो. कारण डुप्लिकेटपणाला जास्त जपावं लागतं. ओरिजिनल असेल त्याला जपायची गरज नसते. आणि तो ज्या वेळेला तो नाटकात काम करतो ना, माणसं काय काय पात्र केलं, तर त्याला सातत्याने भान ठेवावं लागतं. कशाचं? नाही तर चुकून जर म्हणा मी आलो झाला घोटाळा. सगळ्या पात्राचं पाणी जाईल, सगळं संपुष्टात. त्याला तो फार जपून काम करत असतो तो. तसा ज्ञात्या पुरुषसुद्धा ज्या वेळेला हेही त्याच्यातलाच भाग आहे तसा, की त्याला समोरून दिसतं, पण आंतरिक स्थितीमध्ये मात्र बदल असतो. अज्ञानी पुरुष आणि ज्ञानी पुरुषाच्या आंतरिक स्थितीत बदल आहे, आणि तो त्याच्या विवेकाने तयार केलेला असतो. एकात अविवेक काम करतो आणि एकात विवेक काम करतो. म्हणजे ज्ञात्या पुरुषाच्या ठिकाणी विवेक हा नित्य जागा असतो, आणि अज्ञानाचा विवेक जागाच व्हायला कठीण आहे तो. म्हणजे त्याला, कारण तो अविवेकीच आहे, तिथं प्रश्नच नाही. चला, फरक एवढाच की अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञात्याचा फक्त व्यवहारकारी असतो. व्यवहारकाली असतो. म्हणजे ज्या काळात तो व्यवहार होतो त्या काळात अजून एक आहे, एखाद्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती मेली, सगळ्याचेच मारतात, त्याच्यात काय विशेष आहे. तेव्हा पण एखाद्या व्यक्तीचं अत्यंत प्राणप्रिय असे असलेली एखादी व्यक्ती गेली, तर ती माणसं जेवढी ओक्साबोक्सी रडत असतात असे, आणि त्यांचं रडणं थांबत नाही. ज्याचा अधिक स्वार्थ आणि प्रेम जास्त बळकट असतं ते दीर्घकाळ ते टिकून असतं, आणि कारण त्याला त्याच्यातला ओरिजिनलपणा अजून काही माहिती नसतो. आणि तीच गोष्ट ज्ञात्या पुरुषाच्या जीवनात सुद्धा येते. त्या गाडगेबाबांच्या जीवनात असा प्रकार आला की गाडगे महाराजांचा पुत्र कीर्तन चालू असताना गेला, आणि त्यांना सांगायला माणूस आला. ते म्हटले, बाबा कीर्तन थांबवा. म्हटले, काय झालं? तुमचा मुलगा गेला. म्हटले, अरे गेला म्हटले तर मग काय करू, मी रडत बसू का? कारण असे कितीतरी गेले कोट्यानुकोटी, आत्ता रडू एकासाठी. हे ज्ञान कोणात तेवतं? साधूमध्ये हे ज्ञान जिवंत असतं, आणि अज्ञानामध्ये माझा गेला म्हणून तो टावं फोडत राहत, आणि तोही दीर्घकाळ फोडत राहत. ज्या वेळेला त्याला ही रचना कळते ना सृष्टीची, अरे सगळे नाश पावत चालले, एक 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 दररोज कमी होतात, आणि दररोज जन्माला नवीन शरीरं येतात. हे ज्या वेळेला ते ज्ञानाचा प्रकाश त्याच्यात पडतो त्यावेळेला त्याला गेलेल्याविषयी चिंता नसते आणि आलेल्याविषयी आनंद नसतो. अशा समस्थितीत महात्मा राहतो, आणि जीव मात्र हुरळून जातो. एखादा विषय प्राप्त झाला की घ्या पेढे, नुसता पेढेच वाटा राहत होतो. हा, आणि गेला की पार कपाळ धरूनही ठाके, माऊली म्हणतात तसं, पार कपाळालाच हात लावून असाच बसला तो. म्हणजे काय झालं याचं? तसा प्रकार आहे. चला, सदैव आत्माकार म्हणून सदैव आत्माकार ज्ञानी पुरुषाची वृत्ती असते. आणि केव्हा तरी एखाद्या वेळेस लय कीर्तन प्रवचन ऐकली तर एक थोडाफार बदल झाला तर झाला. हे अज्ञानी पुरुषाचे प्रकार आहे. चला, सदैव ज्ञान म्हणजे तरी काय हो? तुम्हाला विवेकाने जागं केलेलं आहे. हा प्रपंच काय आहे, तुम्ही काय आहात, शरीरं काय आहेत, कुठून आले आणि कुठे जाणार आहेत, काय करायचं आहे, इथे काय काय करायचं आहे. तर हे ज्या वेळेला कळेल ना त्यावेळेला हा ज्ञानरूपी प्रकाश त्याला जीवन देतो, आणि ते यथार्थ राहतं. चला, सदैव आत्माकार वृत्ती राहील तर ज्ञात्याचे भोजनादी व्यवहार होणार नाही. हां, सदैव जर आत्माकार वृत्ती राहिली तर ज्ञात्याचे भोजनादी व्यवहारच घडणार नाही. भोजनादी म्हणजे ते जर समाधीतला जसा योगी वेगळा आणि ज्ञानी वेगळा, हे लक्षात ठेवा बरं. मगाशी तुम्हाला विषय आला तो योग्याचा विषय आला, आणि योग्याची स्थिती फार वेगळी आहे आणि ज्ञानाची स्थिती वेगळी. ज्ञानामध्ये आणि योग्यामध्ये तसं पाहिलं तर मोठं अंतर आहे. आपले नारायण डोचे साधू कोण? चांगदेव महाराज योगी होते, आणि मग ते योगी होते तर त्यांची अवस्था अशी 1400 वर्ष जगले. सामान्य गोष्ट आहे का 1400 वर्ष जगणं? 14 वेळा काळाला परतोंड लावलेले हेच चांगदेव महाराज. आणि 14 वर्षाची मुक्ताबाई तिने चांगदेव महाराजांना बोध करून दिला आत्मज्ञानाचा.
तर त्याच्यात आता हे चौघांच्या विषयी काय बोलायलाच नको, माऊली आदी भावंडाविषयी, कारण हे सुद्धा योग्यांचीच आहेत सगळे, योगी मंडळीत सगळे. पण आणि माऊलीसुद्धा अस्सल योगीच आहे, तिथं काही प्रश्नच नाही. पण योग्याला आत्मज्ञान नसतं आणि ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी योगाचं जरी ज्ञान नसेल तरी आत्मज्ञान असतं, असा इतका फरक आहे त्याच्यात. म्हणून जसं नामदेवरायांचं उदाहरण घेऊ आपण. नामदेव महाराजांना विसोबा खेचरांनी आत्मज्ञानाचा बोध करून दिला, तर त्यांच्या ठिकाणी तयार होणारं जे ज्ञान ते काही योगाची समाधी लावून बसले होते का? नाही. पण चालता बोलता ते ज्ञान जिवंत राहतं आणि म्हणून तर कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन ते धावले, तर त्यांना ते ज्ञान तिथं तसं प्रगट होतं आहे. चला. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव की हां ज्या काली झाल्यास हां त्या काय काली ज्ञात्यास विषयानंद होतो. काय काय परत वाचा. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव की ज्या काली ज्ञात्यास विषय आनंद होतो त्या काली सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही, तो आत्मानंदच आहे, असा त्याचा आत्मानंदाविषयी निसंदेह बोध असतो. म्हणजे विषयाचा आनंद हा विषय आनंद देत नाही, याचं ज्ञान कोणाच्या ठिकाणी आलेलं आहे? आणि नाहीच आहे, ते विषय आनंद स्वरूप नाही आहे आणि याचं खंडन बुद्धीमध्ये अगोदरच होऊन गेलेलं आहे. मग विषय प्राप्त झालेला त्यावेळेला जो आनंद झाला तो आनंद कशाचा आहे? तर आत्म्याचाच आहे. आणि अज्ञानाला काय ज्ञान आहे? हा आनंद विषयाचाच आहे. चला. ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी स्त्रिया आहेत, त्यातील एकीस हा राजा व मी त्याची स्त्री व हे राजा ईश्वर हे सत्य आहे असा भ्रम झाला. मी आता सांगितलं तुम्हाला हरिश्चंद्र राजा तारामती. तर या नाटकामध्ये समजा तारामतीचं पात्र करणारा एखादा पुरुष आहे आणि त्या पुरुषाला आंतरिक ज्ञान काय आहे? मी कोण आहे? पुरुष आहे. आणि ज्या वेळेला त्या राणीचं पात्र केलं आणि तो राजाच्या समोर जातो तर त्याचा व्यवहार काय होतो? तर मी स्त्री आहे असा व्यवहार होतो. पण मी स्त्री आहे म्हणून त्याने त्या राजाने त्याला सांगितलं, म्हणजे त्याच्या पत्नीला त्याच्याबरोबर जे काय बोलला त्या म्हटल्या, हां तुला काही कळतं का गं? असं म्हटलं तर मला कळतं का नाही कळतं, मी थोड्या वेळाने सांगितलं नाटक संपलं. कारण त्याचा आंतरिक निश्चय काय आहे? मी पुरुषच आहे, थोडासा तात्पुरतं काय बोलायचं ते घे बोलून तुला, पण मी कोण आहे? पुरुष आहे. तसेच तुम्ही सच्चिदानंद ब्रह्मच आहात. मग मी जर ब्रह्म आहे तर मग ह्याच्या जीवपणाला कसा आला? अंतःकरण वृत्तीच्याद्वारे अज्ञानग्रस्त होऊन हा जीव बनलेला आहे. म्हणून याचे व्यवहार सगळे अज्ञानात चालतात आणि मुक्त पुरुषाचे व्यवहार ज्ञानात, कारण त्यांना कळालेलं आहे. वर्म कळाल्यानंतरचा व्यवहार वेगळा आहे आणि वर्म न कळताचा व्यवहार वेगळा आहे. म्हणून आणि दुसरा आहे की आनंद हा विषयापासून झाला असा अज्ञानाची भूमिका आहे आणि ज्ञात्याची तीच भूमिका, विषय हा आनंद स्वरूप नाहीच आहे. जड पदार्थ आनंद देईल कसा? तर आनंद माझ्या आत्म्याचाच आहे, ही ज्ञात्याची भूमिका आहे. चल. त्यातील एकीस हा राजा व मी त्याची स्त्री व हे राजा ईश्वर सत्य आहे असा भ्रम झाला. दुसऱ्या वेशधारीस हा राजा मी त्याची स्त्री व हे राज ऐश्वर हे सर्व मिथ्य असून मी पुरुष आहे. आता इथलं दृष्टांत असा आहे, राजा आणि राणी दिसतात तरी म्हणजे दोघंच आहेत, पण नाटकातले कलाकारच आहेत हे, का ओरिजिनल राजा आणि ओरिजिनल राणी इथं दोघंही नाही, फक्त व्यवहार करताना तसे करतात ते. आणि आंतरिक स्थिती आहे, चला बाबा एवढं नाटक झाल्यावर आपल्याला तरी 5-5 हजार रुपये राहतील. आंतरिक काय आहे ते? कारण खरोखर राजा आहे ते, म्हणजे एक भूमिका एक नाटकाचा प्रयोग झाल्यावर 5,000 रुपये मला मिळणार आहे, असं कोणाची भूमिका आहे? राजाची. राजा असा असतो 5,000 रुपये सगळं ऐश्वर्य त्याचं आहे, तो काय 5,000ची. पण नाटकातला राजा आहे तो आणि ही नाटकातली राणी पात्र हुबेहूब करतात. तसे महात्मा पुरुष आहेत जगात तुम्हाला अज्ञानासारखेच दिसतात, पण त्यांच्या आंतरिक स्थितीमध्ये बदल आहे आणि अज्ञानाच्या स्थितीत बदल आहे, आणि तो वरून काय दिसत नाही. असा निश्चय आहे. पण जोपर्यंत नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही
राजश्रियास हम्म. राज ऐश्वर्य भोगाची इच्छा हम्म. व भोगापासून होणारा आनंद समानच दिसणार. बरोबर आहे. फरक इतकाच की म्हणजे ब्रह्म- दिसायला वरून सारखंच दिसतं, म्हणजे ज्ञानी पुरुष काय आणि अज्ञानी पुरुष काय व्यवहार कालामध्ये सारखेच दिसतात, पण आंतरिक बोध भिन्न भिन्न असतात. हं. भ्रम असलेल्या वेशधारीस हम्म. हा राजभोगाचाच आनंद आहे असे वाटणार बरोबर. व भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचाच आनंद भोगीत आहे हम्म. असे आपणास जरी दिसले हं. तरी त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा आनंद म्हणजे एखाद्याला खरोखरच मी राजाच आहे असा काय झाला, भ्रम झाला, आणि एकाला डुप्लिकेट आहे आपण असं असं पात्र वटवता येतो. तर त्या भ्रमधारी जो आहे, भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचा आनंद भोगीत आहे असे आपणास जरी दिसले, आणि भ्रमरहित आणि भ्रमवानही तसाच राजभोगाचा आनंद आहे असे त्यालाही वाटते. म्हणजे या दोघांच्यामध्ये दिसले तरी त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय काय आहे, तो हा आनंद राजभोगाचा नाही तर माझ्या नटवेश वृत्तीचा आहे. कशाचा आहे तो? बरोबर आहे ना. कोणाला वाटला? भ्रमरहित पुरुषाला. आणि भ्रमवानाला काय वाटला? हा राजभोगाचाच आनंद आहे, हा राजभोगाचा नाही येतो. लक्षात? दोन्हीमध्ये असा फरक आहे, ज्ञानी आणि अज्ञानी. अज्ञान्याला विषयाचा आनंद वाटतोय भ्रमाने, आणि ज्ञानाचा भ्रम गेलेला असल्या कारणाने हा आनंद आत्म्याचाच आहे, पण विषयाच्या ठिकाणी. जसं आता तिथं इथे एक नाटकच आहे, कारण शरीर आहे तर विषय आणि शरीर यांच्यामध्ये साधक बाधक व्यवहार आहेत, आणि हे मुक्त पुरुषही जिवंत आहेत आणि बद्ध पुरुषही जिवंत आहेत, म्हणून त्यांचे समान व्यवहार होताना दिसतात. चला, असे आपणास जरी दिसले हा, तरी हा. त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा. हा आनंद राजभोगाचा नाही, हां, माझ्या नटवेश कृतीचाच आहे बरोबर. असा असतो. हां, व पाहणारे ज्ञातेही तसेच समजतात. बिलकुल. त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने तर भोगाची अशा प्रकारचा विषय आहे. हां, तर पाहणारे तर समांतरच पाहतात, किंवा ह्यांना बी विषयापासूनच आनंद होताना दिसत आहे. मग तो अज्ञानी आणि ज्ञानाचे दोघांचे व्यवहार त्याच्यात समान आहेत असं दिसतं, पण आंतरिक चित्तवृत्तीचा वेध घेता येत नाही, म्हणून बाहेरचा देखावा आहे पहा सगळा. चला. त्याचप्रमाणे हं? प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद हां, अज्ञानाप्रमाणेच ज्ञात्याला होतोसा दिसतो. ज्ञात्याला होतोसा दिसतो, पण पण हा आनंद विषयाचा नसून हं? आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय आहे. कोणाचा निश्चय आहे? ज्ञात्याचा. आणि अज्ञानाचा विषयापासून आनंद झाला. म्हणून अज्ञानी सारे विषयाची दिवाळी साजरी करतात, आणि ज्ञाता हा काय म्हटले काकड्यात, काय म्हटले तुम्ही? नित्य दिवाळी विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी. विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी. तर आम्ही कधी दुःखी झालो तेव्हा? वारकरी कधी दुःखी होत नाही. का होत नाही? त्याला माहिती आहे बाहेरचे लौकिक विषय सुखच देत नाहीत. मग एकच सुखाचा विषय आहे तेवढा देव. सुख स्वरूप जर कोण असेल तर देव, आणि देव देव म्हणून तरी काय फिरता? तुमचा आत्मा हाच देव आहे. मग तो आत्मा देव आहे हे कळण्यासाठी गुरूंकडे जावं लागतं. जसे आमचे नाना होते, ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थात हे आमच्या कांबळे कुटुंबीय आलेत बसलेले, त्यांनी आता फराळाची व्यवस्था केलेली. एकादशी आज नेमकी 1 वर्षापूर्वी नाना गेले होते, आणि नेमकी 2 तारीख आज ते म्हटले एकादशीला आले. त्यांचं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम मागच होऊन गेला, तिकडं सोलापूरला केला त्यांनी. पहा, नानांची भूमिका अशी होती बघा. फक्त 4 ते 5-6 वर्षांपूर्वी माझ्या सहवासात आलेले होते ते. 5-7 वर्ष झाले असतील, है ना. आणि मग ज्या वेळेला मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं, तसा माझा परिचय बऱ्याच दिवसाचा आहे. हे तिकडे राहायला होते त्या देशमुख मावशीच्या घरात तिथे. पण त्यांच्यात अशी अवस्था होती की त्यांना व्यावहारिक जगताशी संलग्न होते ते, आणि आंतरिक इकडलं काही ज्ञान नव्हतं. पण त्यांच्या शंका होत्या, त्या शंका सगळ्या माझ्या संगतीत येऊन त्या गेल्या. आणि मग त्या गेल्यानंतर त्यांच्या चित्तवृत्तीत इतका बदल झाला की त्यांना वास्तव सत्य कळालं. नेहमी माणसाने सत्याचा आधार घ्यावा. सत्य काय ते जर शोधलं ना तर तुम्ही आनंदी होताल, आणि तुम्ही खोट्याच्या मागं लावले तर कायम दुःखीत राहताल.
त्यांना ते कळालं, वास्तव सत्य कळालं की आत्मा हा आनंद स्वरूप आहे ना, आत्मा हाच देव आहे आणि आत्मा हा देव आहे असं कळालं. त्यांच्या आत्ता ज्या वेळेला गेले त्यावेळेसची परिस्थिती सांगतो तुम्हाला की ते डॉक्टरांना सांगायचे मी एका दिवशी जाणार आहे, ह्याच्यात काय विशेष नाही, कारण हे शरीर आहे ते मी नाही, तर मी सच्चिदानंद ब्रह्मच आहे, परमात्मा आहे, मी विठ्ठल आहे असं म्हणायचे ते. तर ते एवढ्या मोठ्या बोधावरती 5-6 वर्षात गेले. हेच ज्ञान आहे बरं. तुम्हाला काय कीर्तनं करायचे नाही, प्रवचनं करायचे नाही, आणखीन काय करायची गरज नाही. पण तुम्हाला जर हा निश्चय नाही झाला तर तळमळ करत जातात. ते तळमळत नाही गेले. ते म्हणले मी आता खुशाल जायला तयार. पण त्यांना माहिती हे सारं दिसणारा प्रपंच हा खोटा आहे, खोटा, खरा नाही. त्यावेळेला त्या बुद्धीचा निर्णय हा वेगळा असतो आणि ज्याचा जीव आसक्त झालेला आहे, माझी पोरण, माझी बायकोन, माझं सगळा पसारण, आता ह्याच्यातून कसं काय जाऊ तर जा रड बोंबलत जा, अशी अवस्था आहे बरं. हां, घे दुसरा जन्म आणखीन. आमच्या हरिदास जन्म घेत नाहीत आणि घेतले तर वैकुंठाला जातात, कारण वैकुंठामध्ये जन्म असतात पण वैकुंठाला निघून जातात. जे खरी भक्ती करते ते वैकुंठाला जातात, ते यमाच्या तावडीत सापडत नाही. तर त्यांचा विषय बी आहे. आता इथला आत्ताचाच विषय आहे इथे की मला काय ओळखतो, तर तुम्ही सच्चिदानंद ब्रह्मच आहात, म्हणजे तुम्हीच विठ्ठल आहात. पण मग मी विठ्ठल आहे म्हणजे मीच ब्रह्म आहे, मी आनंद स्वरूप आहे. तर मी यत्किंचित विषय प्राप्त झाल्यावर आनंदी का होतो, तर अज्ञानाने. कारण त्याला असं वाटतं तो विषय आनंद स्वरूप आहे. विषय आनंद स्वरूप नाही, तर तुझा आत्माच आनंद स्वरूप आहे. आणि याचं ज्ञान कोणाला आहे? म्हणून ज्ञात्याच विषय भोगकालीसुद्धा समाधी असते असं म्हटलेलं आहे. विषय भोगकालात सुद्धा त्याच्या अधिष्ठानावरून तो कधी ढळत नाही. चला, पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. बरोबर. म्हणूनच ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते. विषय भोगकाली समाधी असते. म्हणजे मग असं करा ना, विषय जास्तीत जास्त भोगा म्हणजे समाध्या लागतील, असा उलटा अर्थ घेता येईल ना. जास्तीत जास्त विषय भोगल्यावर समाधी प्राप्त होईल. आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर आधीच सांगितलं आहे की निर्विषय आनंद सुख जे आहे ना ते अधिक आहे. उलट विषयाने तरी खंड पाडला त्याच्या वृत्तीमध्ये. म्हणून योगी काय बावळट आहेत का समाधी लावून बसायला? त्यांना अधिक आनंदाची प्राप्ती. किंवा मी तुम्हाला आपलंच उदाहरण सांगितलं की किती विषय प्राप्त जरी झाले तर तो जर उद्विग्न झाला तर तो झोपेमध्ये फार आनंद मानतो. बस झोपलो ना, सगळं विसरून गेलो, याचाच अर्थ. विसरला म्हणजे विषय विसरला, दुसरं काय विसरला. आणि तो सुखात मग ते दुसऱ्या दिवशी. पिणारी माणसं तरी का पितात? दुःख विसरण्यासाठीच पितात. निर्विषय म्हणा हा. अगा विषयाचे कांदे वाटोनी, रस घेई जे पिओनी, तया नाव अमृत ठेवणी अमर होणे, तसा प्रकार आहे. तर त्याला त्याच्या वृत्तीत काय, त्याला काय कुठेतरी सलतं, काहीतरी त्याच्या वृत्तीत कुठेतरी घोटाळा आहे की ज्याला तो सांगून दाखवू शकत नाही. मग तो का पितो, तर त्याला ते विसरायचं आहे आणि काहीतरी दुःख त्याच्या चित्तात कुठेतरी सलत असतं. पण ते पेण्याने दुःख जातं का रे बाबा? नाही ना, उलट तुझं वाटोळं होईल, पेल्याने वाटोळं होईल. मग त्याने त्याचा त्याग करून ज्या वेळेला वृत्तीला अंतर्मुख करायला जाईल त्यावेळेला त्याला कळेल की अरे कसलंच दुःख माझ्याकडे नाही. जगातले सगळ्या वस्तू पेटल्या बिन जाळ बी झाला तिकडं तरी मला काही देणं घेणं नाही, कारण मी तर सच्चिदानंद ब्रह्म आहे. हे महात्मा पुरुषाची जी भूमिका आहे. आणि जीव जो आहे ना तो आगंतुक, तो शोधत बसतो विषय. ते माझं शरीर माझं, विषय माझे, आणि ते त्याच्यात दुःखी बनलेला असतो. वेदांत शास्त्राने त्याला त्याच्यातून बाहेर काढलं आणि बाहेर काढून त्याला ओळख करून दिली. तू कोण आहेस ते आधी ओळख आणि नंतर बाकीचे विषय गोळा कर, काय करायचे ते. त्या मुख्य विषय असा झाला की जीवाला मी कोण आहे याचं ज्ञान नाही, आवरण आहे. आणि ज्ञात्याच्या बाबतीत उलटं झालं की त्याने ओळखलं आणि ओळखल्यानंतरही त्याचा मृत्यू नाही झाला तर तो या जगामध्ये राहतोच. म्हणून ज्ञानी पुरुष ज्ञान झाल्यावर मरत नाही तर जगात राहतो. पण मग जगात राहतो तरी तो ओळखून राहतो. काय ओळखलं? विषय हे सुखस्वरूप नाहीत, तर मीच सुखस्वरूप आहे. मग विषयांचा संबंध तात्पुरता आहे, जगण्यापुरता आहे. आपल्याला राहण्यासाठी घराची आवश्यकता आहे, बंगल्यांची गरज नाही. जाळायचे का बंगले? राहायला झोपडी असली तरी चालते.
हे मूर्ख लोक आहेत ते बंगले बांधून राहिले मोठे मोठे. ते एवढं बांध काय, कशाला तू एवढे पैसे कम काय करायचं तुला या पैशाचं? काही गरज नाही. राहण्यासाठी थोडीशी ओसरी लागेल, पांघरण्यासाठी कपडे लागतील का 10,000 रुपये मीटर लागते? हे पावलट लोकांची काम आहे. 10,000 रुपये भारी काढलं, त्याच्याच भारी घेतलं. आणि खाण्यासाठी भाजी न भाकरी लागते का भोग लागतात? ते भोग बघता बघता रोगी बनले ते. म्हणून अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रारंभिक गरजा आहेत त्या, आणि तेवढे तर देतो तो देव, देतोय का नाही? कोण भिकारी हो आत्ता जगात? खाण्या वाचून कोण रडते? कोणीच नाही, सगळे. पण मग अशी का रडतात? हे दुःखी काय आहेत लोक? तर याचं कारण आहे ते कुठेतरी भांबावलेले आहेत. आणि ते ज्या वेळेला शास्त्र हातात पडेल त्यावेळेला ते कुठेतरी स्थिर होईल वृत्ती, अन्यथा नाही. नाहीतर ते तसे दुःखी राहतात. चला. म्हणूनच हा. ज्ञात्याला विषय भोगकारी समाधी असते हा. असे वेदात सांगितले. म्हणून ज्ञात्याला विषय भोगकाली, कारण त्याला ते कळालं. वर मग कळाल्यावर जीवन जगावं. अज्ञानात जीवन जगण्यात काही उपयोग नाही. तर त्यावेळेला तो काही नसताना सुद्धा आनंदी राहतो. पहा आमचे साधू संत, सगळे साधू संत पहा, हे लावलेले सगळे फोटोस्फोटो आहेत. सावतोबा महाराज, तिकडे पलीकडे कोणता आहे? नामदेवराय. तुमच्या पाठीमागं निळोबाराय. इकडे कोणते आहेत? गोरोबा काका. इकडे आहेत चोखोबा महाराज. इकडे आहेत नाथ महाराज. इकडे आहेत नरहरी महाराज. वाह, काय साधू होऊन गेले व. आपल्याला हा वारसा नाही वाटत का आपला? म्हणजे आपण इतके आंधळे झालेत लोक हे सारे. आणि हे जेवढे सुखात आणि आनंदात राहिले ना, आम्ही का दुःखी? त्यांचीच लेकरं आहेत ना आम्ही. आपण कोणाचे? त्यांचेच. आणि मग ते आनंदी ना आम्ही दुःखी का? तर याचं कारण तुम्ही कुठेतरी चुकलेले आहेत. आणि कुठे चुकले तर बहिर्मुख जगामध्ये गेले. अंतर्मुख व्हा. अंतर्मुख झालं की काम होतं. ते ज्ञानाने साधलेलं आहे म्हणून तो स्वतः आनंद स्वरूप राहतो आणि ओळखतोही. चला. या विषयाचा हा. विचार विस्तारपूर्वक पुढे 6व्या तरंगात आम्ही करणार आहोत. बिलकुल 6व्या तरंगात विचार येईल. आता इथे एवढा पुष्कळ झाला. हां, पण त्यावेळी जास्त खुलासा होईल. ठीक आहे. पण ज्ञानी असो की अज्ञानी असो, हां, त्याच विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयांचा नसून तो आत्मानंदच असतो. हे एवढा विषय सिद्ध झाला. कोणता? की आनंद हा आत्म्याचाच आहे, विषयाचा नाही. तर असा विषय सिद्ध झाला. आता येणारी शंका नंतर पाहू. आणि सगळ्यांनी आता काय करायचं आहे? प्रसाद घ्यायचा आहे. नानांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि आज एकादशी आहे, तर त्यांनी खिचडी आणलेली आहे. तर सगळ्या लोकांनी प्रसाद घेऊन जायचा. लगेच बसायचं. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली.